गौराईचं थाटामाटात आगमन झालं. गौराईला सुंदर सजवलं गेलं. गौराई नटून थटून ते आपल्या जागेवर विराजमान झाली. मित्रांनो, महाराष्ट्रात विशेषतः कोकणात गौराईच्या आगमनानंतर एक विधी केला जातो, त्याला म्हणतात ओवसा. आणि आज ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत ओवसा पूजन. विशेष म्हणजे हा सण विशेषतः नववधूसाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण लग्नानंतर जेव्हा पहिल्यांदा गौरी पूर्व नक्षत्रात येते तेव्हा नववधूला पहिला ओवसा भरायची संधी मिळते. एकदा हा पहिला ओवसा झाला की पुढे प्रत्येक वर्षी ती गौरी समोर ओवसा भरू शकते. म्हणूनच पहिला ओवसा हा आयुष्यातील मोठा मानाचा क्षण मानला जातो. गौराईला गणपतीची आई म्हणजेच पार्वतीचं रूप मानलं जातं. पुराण कथेनुसार एकदा शंकर भगवान, गौरी आणि गणपती तिघे मिळून गौराईच्या माहेरी गेले, म्हणजेच गणपती मामाची गावे गेले. ह्या गोष्टीवरूनच गौराईला घरी आणल्यावर तिचा पाहुणचार अगदी माहेर वसणीसारखा केला जातो. या निमित्ताने कुमारिका आणि सुवासिनी गौराईच्या स्वागतासाठी सज्ज होतात. तिच्यासाठी फळं, भाज्या, सुकामेवा आणि नैवेद्य बनवतात. असं म्हणतात की गौरी म्हणजे आदिशक्ती. तिच्या आगमनाने घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येतं. लग्न झाल्यानंतर नववधू आपल्या सासरच्या कुळात प्रवेश करते. तिचं सासरचं आयुष्य सुखी व्हावं, तिला मान सन्मान मिळावा आणि घरची परंपरा पुढे न्यायची ताकद तिच्यात यावी, ह्या उद्देशाने ओवसा भरला जातो. गौरीच्या ओठीत धान्य, फळ, सुकामेवा ठेवून तिची पूजा केली जाते. यामागचा संदेश असा, घरात नेहमी भरभराट हो, धान्य संपत्ती राहो, स्त्रियांना सामर्थ्य मिळो आणि घरात ऐश्वर्य नांदो. थोडक्यात ओवसा हा केवळ एक धार्मिक विधी नसून तो नववधूच्या स्वागताचा, सन्मानाचा आणि तिच्या आयुष्याचा मंगल प्रारंभाचा संस्कार आहे. ओवसा भरताना बांबूपासून तयार केलेली सुपं वापरली जातात. काही घरी 5 सुपं असतात तर काही ठिकाणी 10 सुपं. या प्रत्येक सुपाला हळद, कुंकू लावून दोरा गुंडाळलेला जातो. यानंतर प्रत्येक सुपात रानभाज्या, पावसाळ्यातील भाज्या, 5 प्रकारची फळं, सुकामेवा, धान्य, सौभाग्य लेणे आणि गौरीची ओटी ठेवली जाते. गौराई समोर ही सुपं ठेवून नववधू भक्तिभावाने तिचा ओवसा भरते. यानंतर ही सुपं तिच्या माहेरच्या आणि सासरच्या मानाने मोठ्या असणाऱ्या मंडळींना, आई वडील, सासू सासरे, काका काकू, मामा मामी, दादा वहिनी यांना देते. बदल्यात त्या नववधूला साडे, पैसे किंवा अन्य भेटवस्तू दिल्या जातात. ही परंपरा म्हणजे नव्या सोन्याचा मान वाढवण्याचा, तिचा कौतुक करण्याचा सुंदर मार्ग आहे. सूप हे घरातील संपत्तीचं आणि सुबत्तेचं प्रतीक आहे. भरलेलं सूप म्हणजे समृद्धीचं आणि ऐश्वर्याचे चिन्ह. म्हणूनच ओवसा भरताना घरातील मोठ्या व्यक्तींच्या आशीर्वादाने नववधूच्या आयुष्याचा नवा प्रवास सुरू होतो. या विधीमुळे नववधूला सासरच्या मंडळींची ओळख होते आणि घरात तिचं स्थान दृढ होतं. यालाच आपण म्हणतो परंपरा, श्रद्धा, नातेसंबंधाचा सेतू म्हणजे ओवसा. मित्रांनो, गौराईचा ओवसा हा फक्त धार्मिक विधी नाही, तर तो आपल्या संस्कृतीचं सौंदर्य आहे. त्यात मान सन्मान, कौटुंबिक नात्याची गोडी आणि स्त्री शक्तीचा गौरव दडलेला आहे. आजही कोकणात, रायगडात आणि महाराष्ट्रात अनेक भागात ही परंपरा तेवढ्या श्रद्धेने पाळली जाते. म्हणूनच असं म्हणतात, गणपती आणि गौराईचं आगमन म्हणजे घराघरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचं आगमन. तर अशा परंपरेला आपणही सलाम करूया आणि आपल्या संस्कृतीच्या ह्या सणाचं महत्त्व पुढच्या पिढ्यापर्यंत पोहोचूया.